कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की आदिशक्ति मुक्ता बाई की दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ता बाई की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय सब संत तन की जय वक्रतुंड महाकाय कोटि कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंगानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको जन्मादस्य त्वन्वयादितरते चारचेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवृजतत्र कृतभिशुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः
समागत्य तिष्ठन्तमानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रे जननी देवांची। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनाशी। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं। पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं। कृतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि। तद्विद्यादात्मनो मायां यथा भासु यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूते चाशु वचेष्वनु। प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः। अन्वय व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। जाति सद्भावी ऐकता गोष्टी चैतन्य घन होय सृष्टी। लागे परमानंदी दृष्टी ऐसी कृपा दृष्टी साधूची। आता वंदु श्री जनार्दन ज्याचे ऐकता एक वचन। त्रैलोक्य होय आनंद घन जे निज जीवन सशिष्या। आईसाहेब आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताईच्या समोर चातुर्मास्याच्या निमित्तानं सुरू असलेली आपली ही क्रमप्राप्त चतुश्लोकी भागवताच्या चिंतनाची प्रवचन चिंतनाची सेवा आज काल जो आपण 8व्या ओवीचा विचार केला, संतांना नमन करताना, संतांना वंदन करत असताना नाथ महाराज संतांचं वर्णन करतात, ज्यांच्यामुळे जो जीव कुठल्याही अवस्थेतला असला तरी त्यांच्या संबंधात आल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयीचा, परमार्थ करण्याविषयीचा सद्भाव, भक्ती करण्याची सदिच्छा, सद्वासना त्या जीवाच्या, त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि त्या सद्भावनेने जर त्याने त्या संतांचं पुन्हा श्रवण केलं, त्या संतांच्या वाक्यावर, त्या संतांच्या वचनावर, त्या संतांच्या शब्दावर जर त्याने विश्वास ठेवला, सद्भावना दृढ भावनेने जर त्याचं मनन केलं, श्रवण केलं, मनन केलं आणि आपल्या जीवनामध्ये आचरण केलं, तर तो निश्चितच त्या परमात्म भावाला, ब्रह्मभावाला प्राप्त होतो. ब्रह्मदृष्टी त्याला प्राप्त होते. जडीस्थळी काष्टी पाशाने त्याला प्रत्यक्ष परमात्म दर्शन होतं. आणि यदा कदाचित सद्भावनेने श्रवण करूनही प्रयत्नाने जर त्याला संतवेचर परब्रह्मदृष्टी होत नसेल, समता व्यापक दृष्टी होत नसेल, भगवत दर्शन सर्वत्र जर होत नसेल, तर साधू महात्मा आपल्या कृपाशक्तीच्या माध्यमातून, कृपाशक्तीच्या पातातून त्या साधकाला पुन्हा साधकाला ब्रह्मस्वरूप ब्रह्मदर्शन करून देतो. अशा प्रकारची ही ओवी, त्या ओवीचा आपण काल विचार करत असताना नाथ महाराजांनी सांगितलं, ज्याची सद्भावी ऐकता गोष्टी.
चैतन्य घन होय सृष्टी. सहज त्यांच्या जर गोष्टी ऐकल्या तर माणसाच्या अंतकरणामध्ये परमार्थ करण्याची इच्छा होते. गोष्ट ऐकणं लांब, पण साधूच्या नुसता सहवास घडला, नुसता स्पर्श झाला, तर स्पर्शातून आणि कृपादृष्टीतून माणूस बोलेल यात नवल नाही. माणसाला समाधी अवस्था प्राप्त होईल यात नवल नाही. या जीवसृष्टीमध्ये सर्वात मंद असणारा प्राणी, ज्याला ज्ञानोबारायांचा नुसता स्पर्श झाला, सहवास घडला आणि ज्ञानोबारायांनी नुसतं कृपादृष्टीनं म्हटलं, ज्ञानदेव म्हणे बोलरे ऋग्वेद, ओंकार शब्द प्रणवाचा आश्चर्य काय, होता कृपा तुमची पशु बोले वेद. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना नुसती कृपा झाली तर पशु भळभळा भळभळा वेद. कोण पशु म्हणजे कोण? नुसता पशु म्हणजे रेडा नाही. आता बरेच लोक या रेड्याच्या डोक्याला टक्कर का मारतात हे कळत नाही. कारण यांना बाकी सर्व चालतं. बाकीच्या अवलिया साधूंनी पाण्यावर दिवा लावला तेच पटतं, यांनी बाकीच्या गोष्टी केल्या त्या सर्व पटतात, पण ज्ञानोबारांनी भिंत चालवली हे पटत नाही, ज्ञानोबारांनी रेडा चालवला हे पटत नाही. काय दुर्दैव आहे. चमत्कार तो का चमत्कार मानायचे झाले तर सर्वच माना ना, नाहीतर मग कुठलेच मानू नका, कुठलेच चमत्कार मानू नका. परंतु काय असतं, माणसं आपल्या आपल्या बुद्धीने आपल्या बुद्धीचे फवारे समोरच्यावर उडवत असतात. आपण नेहमी ऐकत असतो, रेड्याला ना ज्ञानोबारायांनी पैठण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ब्रह्मवृंदांकडं शुद्धीपत्राकरता निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि आईसाहेब अगदी चिमुकल्या वयामध्ये, धाकट्या लहान वयामध्ये गेले शुद्धीपत्र आणण्याकरता. त्यावेळेचा प्रसंग आहे, सर्वांना चरित्र माहिती आहे, जास्त आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. त्या शुद्धीपत्रामध्ये ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या हातावर त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या मुखातून वेद बोलवले आणि शेवटी तो सुद्धा समाधीच्या लायकीचा अधिकाराचा झाला. आडेफाटाला ज्ञानोबारांनी नेवासेहून आळंदीला जाता जाता आडेफाट्याला त्याला सुद्धा समाधी केली आणि आज त्या रेड्याच्या समाधीवर माणसं डोकं टेकवत आहे. किती भाग्यवान असेल तो. संतांची संगती फार मोठी आहे. संतांची संगती सहज जरी घडली, आयुष्यभर नाही, अगदी एक क्षण, अर्ध क्षण घडता संतांची संगती देणे होय प्राप्ती महत् भाग्य. अनंत जन्मीचं पुण्य भाग्याला उदयाला येतं आणि अशा परमात्मा प्राप्ती त्यांच्या अर्धक्षणाने ना. तो नामदेव महाराज म्हणतात की बाबा त्या संतांच्या संगतीतलं काय सुख आहे हे मी वाणीने सुद्धा सांगू शकत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. तो नामदेव महाराज म्हणतात की बाबा नाही, त्यांचं वाणीनं वर्णन करता येत नाही, कारण त्यांची संगतीचा फायदा काय, किती सुख झालं हे आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणूनच मला असं म्हणावं वाटतं की तिन्ही काळामध्ये साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. असा कालत्व दृष्टिकोनातून तिन्ही पद साधू थोर म्हणा, किंवा या कलियुगामध्ये मनुष्याला संतांची संगती जागृतीत घडली तरी साधू थोरच आहे, स्वप्नात घडली तरी साधू थोरच आहे, आणि सुषुप्तीतही अज्ञान अवस्थेत मूढ वृत्ती अज्ञान स्वरूपामध्ये लीन झालेली असली, मूढ वृत्ती झालेली असली आणि त्यामध्ये सहज जरी साधूचा स्पर्श संगती घडली तरी सुद्धा साधू एवढे थोर आहेत की त्याला अशा अनंत सुखाचा, अनिर्वचनीय सुखाचं प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये होते की जे सुख पंचविषयाने बरपडलेल्या जीवाच्या अंतकरणामध्ये, ज्याला त्याच्या आवाक्याच्या बाहेर अशा प्रकारचं सुख त्याच्या जीवनामध्ये भोगता येतं, त्याला प्राप्त होते. अशी संतांची संगती श्रेष्ठ आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये गेले तर सद्भाव निर्माण होतो.
संतांच्या संगतीने सद्भाव निर्माण होतो. बैसता संताची संगती कडो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला. संतांच्या संगतीत त्यांना विचारलं नाही अजून, नुसतं बैसता, नुसतं त्यांच्या संगतीत बसलो तर आपल्याला हा विचार प्राप्त होतो. म्हणजे वैराग्याला पोषक जो विचार आहे तो विचार संतांच्या संगतीत निर्माण होतो. जे सद्भाव जो आहे तो सद्भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत होतो. तुम्ही पाहनो, आपण आळंदीत असताना आम्ही प्रत्यक्ष आपण अनुभवलेला आहे. ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जातो ना, तर ज्ञानोबा पुण्यामध्ये नास्तिकातले नास्तिक लोक एक डोळ्याची भूक भागवण्यासाठी मनोरंजन म्हणून चाला आपल्याला, आणि भावना त्यांच्या मनात काही नसते एवढी. इतर पंथीयांचे, इतर धर्मियांचे लोकसुद्धा ज्ञानोबरायांचा तो पालखी सोहळा पाहण्यासाठी रस्त्यावर येतात. त्यांना हे आवडत नाही, याचा त्यांना गंध नाही. वेगळ्या भाषेत बोलू, त्यांना या टाळ वाजला तर टाळाची ॲलर्जी आहे. वारकरीचं रस्त्यानं जाताना दिसला तर त्यांचं टाळकं डोकं डोकायला लागतं. एवढे याच्या अपोजिट विरुद्ध असणारे वागणारे, पण ते पालखी सोहळा पाहण्यासाठी जर समोर उभे राहिले तर टाळकऱ्यांचा, त्या वारकऱ्यांचा, भगवत भक्तांचा, ज्ञानोबरायांच्या सहवासात तो असणारा ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आणि भजन, काय ज्ञानोबरायांच्या समोर भजन चालतं, अखंड भजन. आईसाहेबांच्या सोबत पालखी सोहळ्यामध्ये काय अखंड भजन चालतं. आणि खरंच भजन हा साधूचा प्राण आहे, भजन हा वारकऱ्याचा प्राण आहे. त्याच्यासमोर संपत्तीला महत्त्व नाही. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भजन प्रमाण. भजनामध्ये जर विक्षेप झाला ना तर जातीचा हाडाचा जर वारकरी असेल तर त्याला मरण योग्य वाटतं, मरण बरं वाटतं, पण विक्षेप सहन होत नाही. भजनी विक्षेप त्याची पै मरण. आणि असे सातत्याने दृढ भावाने, विश्वासाने, अतिशय प्रफुल्लित अंतकरणाने, प्रेमभरीत हृदयाने, उल्हासपूर्ण भगवंताचं, ज्ञानोबरायांचं भगवंताचं चिंतन करतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि ते भजन पाहिल्यानंतर त्या टाळ मृदंगाचा घोष, त्या टाळ मृदंगाच्या घोषामध्ये मोठमोठ्यांना सुद्धा समाधी लागते. टाळ मृदंगाई पुष्पांचा वरुषा, अनुपम्य सुख सोहळा रे. खेड्यामध्ये असं वर्णन केलं की टाळ मृदंगाचा अर्थ लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. आवडीने जो कोणाच्या स्वप्नात येत नाही तो ब्रह्मरस या टाळ मृदंगाच्या सहवासात. आणि असं भजन ऐकलं की पाहता पाहता टाळकऱ्यांचं भजन, त्या वारकऱ्यांचं भजन ऐकता ऐकता केव्हा ते टाळी वाजवून ज्ञानोबा तुकाराम म्हणायला लागतात हे त्यांना सुद्धा कळत नाही. पंढरीचा महिमा आहे, पंढरी क्षेत्राचं महिमा आहे. पंढरीमध्ये वाळवंटामध्ये कसाही जाऊ द्या, कोणीही जाऊ द्या, किती खळ असू द्या, खळ बुद्धीचा, परंतु तो वाळवंटातलं एकदा त्याने वारकऱ्यांचं भजन पाहिलं, कीर्तनाचा आनंद पाहिला की त्याच्या मनात सुद्धा त्या खळाला सुद्धा खळा पाझर रोकडे असा त्याला सुद्धा पाझर पाषाणा पाझर फुटती रे. सर्वांना माहिती आहे तो खळ आणि संतांचं ब्रीद आहे की संत त्या खळाला सुद्धा सद्भाव त्याच्या मनात निर्माण व्हावा असं जो भजन असतं. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये भगवत भाव निर्माण होतो. भजन करण्याची वास्तविक पाहता अंतकरणामध्ये परमार्थ करण्याची, भजन करण्याची, भक्ती करण्याची, सत्संगती करण्याची, ज्ञानेश्वरी भागवत गाथा वाचण्याची इच्छा होत नाही. ज्ञानोबा म्हणतात तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. सद्वासना दुर्लभ आहे म्हणून आचार्यांनी सुद्धा सांगितलं दुर्लभम त्रयमे एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात भगवत कृपेविना 3 गोष्टी जीवनात प्राप्त होणं फार अवघड आहे. एक तर मनुष्यत्व, मनुष्य देह प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे. आपला प्रस्तुत विषय तो नाही. मनुष्य देहाला प्राप्त झालेले सर्वच भजन करतात का? नाही. बरं मनुष्य देह कशासाठी दिला? मनानं संसार करण्यासाठी, घर बांधण्यासाठी, लग्न करण्यासाठी, एवढ्यासाठी आहे? निवडणुका लढवण्यासाठी नाही. मनुष्य देह कशासाठी? निजात्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी.
नाथ महाराज म्हणतात की आत्मप्राप्तीसाठी आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. एकनाथी भागवत नाथ महाराज म्हणतात की कृपा अवलोकने एवढा अधिकार नारायणे दिधला. कृपा करून त्या परमात्म्याने अधिकार दिला काय? या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबारा म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत. या देहाची अपेक्षा स्वर्गातले लोक करतात, पण त्या लेकांना स्वप्नात सुद्धा मिळत नाही. ते याच्यासाठी देवाला प्रार्थना करतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो का दास विठोबाचे झालो. कारण देहाचं साध्य आहे, देहाचा हेतू आहे, देहाचा उद्देश आहे मनुष्य देहाचा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, परंतु ते त्यांना कळत नाही. ज्यांच्या अंतकरणा मनुष्य देहाला आलेले सर्वच परमार्थ करणारे दिसत नाही. बरं का जे आहेत ते थोडे आहेत, नाहीत असं नाही, पण आहे ते भाग्यवान आहेत. भजन करणारे भक्ती करणारे भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणूजया शरण गेले सासू सासरिया नाही, शरण गेले पंढरी राया. भगवंताला शरण गेला तो भाग्यवान आहे. नाही का सासू सासऱ्यांना शरण घेणार जाणारे और रगड आहे. मला वाटते सर्वच म्हणजे जावाई झालेले. जावाई जावाया तो सासू सासरा जाऊ द्या, जास्त पिंजत बसल्यापेक्षा पंढरीनाथाची भगवंताची भजन करणारे ते भाग्यवान. आणि तो अशी सद्वासना निर्माण होणं कठीण आहे, परंतु साधूच्या संगती सहज परमार्थ घडतो. आणि म्हणून काल आपण विचार केला, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल किंवा बळावेल, अशा प्रकारचे त्यांचा परमार्थ घडतो. आपण काल विचार करत असताना आपण अशा पद्धतीनं विचार केला, त्याला व्यवहारिक जे दृष्टांत सांगितल्या जातात, परंतु ह्या दंतकथा आहेत. काल आपण जे 2 दृष्टांत पाहिले हे दंतकथेतले, म्हणजे कुठं घडलेले आहेत की नाही काही निश्चित सांगता येत नाही. एक उदाहरण विषय पटवून देण्याकरता सांगावं लागतं म्हणून सांगितलं गेलेलं आहे. परंतु त्याला काही पुरावा पाहिजे. कारण आधारा वाचून काय सांगशील कहाणी. तुकोबा म्हणतात आपण जे बोलतो त्याला प्रमाण पाहिजे, त्याला आधार पाहिजे. शास्त्राचा, वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा किंवा संत वाङ्मयाचा, एखाद्या सत्पुरुषाचा त्याला अनुभव पाहिजे, अनुभवाची जोड पाहिजे, तर त्याला ऐकायला. बगल पुराण ऐकायला कोण तयार आहे हो? बगल पुराण आज कोणी ऐकायला तयार नाही आणि सांगूसुद्धा नाही. कारण वाचाळ कथा करून काय जीवनामध्ये प्राप्त होणारा? अनंत वाचार बळती बरळ त्या कैसा दयाळ पावी कैसा. त्याला परमात्मा प्राप्ती होत नाही. बोलायचं असेल तर नाथ म्हणता हरी बोला, नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. आपण व्यर्थ गलबला केल्याशिवाय राहत नाही आणि हरी बोलणं सोडल्याशिवाय राहत नाही. आपलं नेमकं तसं चालतं. जाऊ द्या कोणाचं काही चालो, आपल्याला देवाने दुर्बुद्धी देऊ नये. आपल्याला तशी सद्बुद्धी राहावी. सतत हरीच्या शिवाय, संतांच्या शिवाय दुसरं काही आपल्या वाणीतून बाहेर पडू नये, एवढी आपण प्रयत्न करावे. आणि संतांना, परमात्म्याला प्रार्थना करावी. तर आधार काय आहेत? याला आधार अनेक आहेत. पुराण, संतांच्या वचनाने अनेकांचा उद्धार होऊन गेला. सर्व पुराण, 18 पुराण गजबजून निघालेली आहे. प्रत्येक पुराणामध्ये वैष्णवांची कीर्ती गायिली पुराणे, साही 18 जणी चहुवेदी. त्यांचं महात्म्य, त्यांचं श्रेष्ठपण, त्यांचं मोठेपणा, त्यांची चिंतन याच्यामध्ये केल्या गेलं. पुराणामध्ये 4 वेदामध्ये, शास्त्रामध्ये आणि संतांनी सुद्धा त्यांचं वर्णन केलं. श्रीमद भागवताच्या 1 स्कंदाच्या 2 अध्यायामध्ये वसुदेव आणि नारदांचा संवाद. नारद महर्षी त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत होते. कारण एका ठिकाणी ते दक्ष शापामुळे थांबू शकत नव्हते. आता दक्षाचा शाप नारदजींना का होता याच्यासाठी आपलं काही श्रीमद भागवत कथा सांगणं चालू नाही. आपलं चतुश्लोकी भागवत आहे. म्हणून त्याचा विचार नाही. फक्त सर्वांना माहीत आहे दक्षाचा शाप नारदजींना होता आणि त्यामुळे एका ठिकाणी राहत नव्हते. परंतु एका ठिकाणी जरी राहत नसले तरी भजनाशिवाय राहत नव्हते.
म्हणून भजन करत 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 ब्रह्मवीणा वाजवत वाजवत ब्रह्मवीणा जो भगवंताने त्यांना दिलेला होता तो विणा घेऊन ब्रह्मविणेवर हातात चिपड्या घेऊन श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अशा प्रकारचं भजन करत करत नारद महर्षी पूर्ण भटकत आहेत आणि दररोज मात्र द्वापार युगाच्या अंती द्वारकेत दर्शनाला गेल्याशिवाय रातमध्ये दररोज नित्याने अशी नारद महर्षी द्वारकेमध्ये दर्शनाला गेलेले आहे आणि तेवढ्यामध्ये नारद महर्षींच्या समोर वसुदेवजी आले आणि वसुदेवजी म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडीला. नारद महर्षी म्हणतात की बाबा अनेक जन्माचं भाग्य माझं उदयाला आलं. बहुजन्म संमार्जितेनं सत्संगम लभते पुरुषो यदावई. महाभारत याच्यामध्ये स्कंद पुराणामध्ये जे महाभारत श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलं त्याच्यामध्ये याच्यात सत्संगतीचं महत्त्व भक्तीच्या मुखातून याच्यात म्हणते भाग्योदयेन बहुजन्म संमार्जतेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावई. त्याच्या जन्मामध्ये त्याला भाग्य होतं तुकोबरांतात पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. जिथं जिथं संत भेट झाली तिथं पुण्य हे मानावंच लागतं आणि ते पुण्य जे आहे सामान्यची पुण्य नाही. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या राज्य साठो वाटी तई होय भेटी हरिप्रियाची. दुसऱ्याच अध्यायामध्ये हेच म्हणतात वसुदेवजी असं निष्काम पुण्य असेल तर साधूची भेट होते आमचं भाग्य. आज तुम्ही आमच्या दारी आमच्या घरी आले आम्हाला तुमचं दर्शन झालं असे बजले पाद्यपूजा केली. कारण साधू महात्मा घरी आल्यानंतर शास्त्राने विधी सांगितला. आपण देवपूजा करत असो तर देव सारावे परते साधू पूजावे आरते. आपण म्हणजे देवपूजा करत असलो ना आणि देव जर साधू जर आले ना त्या देवाला बाजूला सारावं आणि पहिल्यांदा साधूची अतिथीची ब्राह्मणाची पूजा करावी. आणि ती पूजा करताना सुद्धा विधी सांगितला. नाथ मारतात गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे परिणाम एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. नाथ महाराज म्हणतात की त्यांच्या आपली इच्छा मनातली पूर्ण करतात परंतु काय करावं लागतं घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. अशी पूजा केली नारद महर्षींची वसुदेवजींनी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर त्यांना विचारतायत मला ब्रह्मज्ञान सांगा. तुम्ही फार मोठे भाग्यवान तुम्ही फार मोठे श्रेष्ठ आहात. तुमच्या कृपेमध्ये तुमच्या संगतीमध्ये फार मोठा फायदा आहे. म्हणून नारद महर्षी त्यांना वर्णन करतात. त्यांचं वर्णन करत असताना व्यास महर्षी यांना नारदांना वसुदेवजी बोलत असताना त्यांचं वर्णन करत असताना म्हणतात की नारद महर्षी आपण सामान्य नाहीत. तुम्हालाच का विचारतो तर तुमच्या सहज गोष्टी ऐकल्या तर अनेकांचा उद्धार होऊन गेला. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकापेक्षा म्हणजे उतरच्या क्रमाने त्यांनी असेच विचार केला. अधिकार परत्वे व्यास त्यांचा विचार सांगितला. वसुदेवजी म्हणतात नारदजी तुमची गोष्ट ऐकली तुमचा विचार ऐकला तर सरस्वती नदी तीरी असणाऱ्या व्यास महर्षींना ज्ञानी असताना सुद्धा त्यांनी तुमचा सद्भावाने श्रद्धेने विश्वासाने दृढ भावनेने तुमचा विचार ऐकला तर त्यांना भक्ती सुखाचा आनंद प्राप्त झाला. दुसरं सांगतात तुम्ही ज्ञान्यांनी ऐकला तर अधिकारी पुरुषाने तुमचा विचार सद्भावाने ऐकला त्याला अधिकार प्राप्त होईल. काय अवघड आहे ओ कापूर आहे. कापराला काळी लागल्याबरोबर अग्नी लागल्याबरोबर पेट धरेल काय अर्थ हे त्याच्यात विशेष आहे तो त्याचा स्वभाव आहे. पण गौरी पेटली पाहिजे ना लगेच. परंतु मग त्याच्याकरता ना यांनी सांगितलं दुसरा विचार सांगितला की ध्रुवबाळ काय बुद्धी होती. क्षत्रिय तर लहानसं 5 वर्षाचं पोरगं ध्रुवबाळ परंतु त्याला सुद्धा तुमचा विचार ऐकला त्याचा उद्धार झाला. बरं ठीक आहे तो तरी समजा क्षत्रियाच्या राजाच्या पुण्यवान राजाच्या
पोटी जन्माला आलेला होता, म्हणून ठीक आहे, सुरुचीसारख्या मातेच्या पोटी तो जन्माला आलेला होता, परंतु ज्याच्या कुळाचाच पत्ता नाही ना, असा असणाऱ्या पापी हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद, असुरी कुळामध्ये, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला, त्याने तुमचा उपदेश ऐकला. प्रत्यक्ष नाही, गर्भात, आईच्या गर्भात असताना त्याने तुमचा उपदेश, तुमचे शब्द ऐकले आणि तुमच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला, तर त्याला प्रत्यक्ष सर्वत्र तुमचं नरहरी रूपाने, सगुण रूपात आणि सर्वत्र परमात्म्याचं दर्शन झालं. हा तुमचा थोर महिमा आहे. आणि म्हणून असं वर्णन करत असताना त्या दुसऱ्या अध्यायामध्ये वसुदेवजी वर्णन करतात, वा व्यास देखो निसज्जन उपदेशिला गुह्य सज्ञान ध्रुव बाळक अज्ञान म्हणून जाणनुपेक्षी. व्यास सज्ञान आहेत म्हणून उपेक्षे, तुम्ही त्यांना गुह्य ज्ञान सांगितलं, श्रेष्ठ अशा प्रकारचं भक्तीचं ज्ञान सांगितलं. व्यास महर्षी सामान्य नव्हते, किती ज्ञानी होते. व्यास महर्षी म्हणजे वेदाचं त्यांनी विभाजन केलं आणि 6 शास्त्र 18 पुराणं याची प्रणेती व्यास महर्षी आहे. व्यास महर्षीच्या बुद्धीचा विचार करत असताना सांगतात, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय कपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. अशा प्रकारचा वेदाचं त्यांची व्यासांची विशाल अशा प्रकारची बुद्धी, आणि त्यांनी 4 वेदांचे विभाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा प्रकारची 4. नाहीतर पूर्वी वेद एकच आहे, वेद अनंत वै वेद हा असं वेदाचं वर्णन आहे. परंतु त्या अनंत असणाऱ्या वेदाला या पुढे होणाऱ्या काळामध्ये लोकांची एवढी बुद्धी राहणार नाही, एवढं आयुष्य राहणार नाही, बुद्धीची कुवत कमी होईल, आणि म्हणून त्यांनी त्याच्या शाखा निर्माण केल्या, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा प्रकारच्या त्यांनी शाखा निर्माण केल्या. पुढे त्याचे उपवेद करता करता, परंतु वेदाची गंमत अशी आहे की तो फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3च यांना वर्णाला प्राप्त आहे. शूद्राला, चांडाळाला, स्त्रियांना त्याचा अधिकार नाही. परंतु मग यांना अधिकार जर वेदाचा नाही, आणि वेदाचं ज्ञान झाल्याशिवाय परमात्म्याचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावी, निजनिष्ठा नाम घ्यावी. उपनिषत्सु याचं परमात्म्याचं शास्त्र योनित्वात सूत्र आहे, शास्त्रानेच तो परमात्मा करतो. त्या वेदांमध्ये परमात्मा वेद जया गाती श्रुती म्हणतीने तिने, ती वेदामध्ये परमात्म्याचंच वर्णन आहे. परंपरेने वा साक्षात वेदाने फक्त परमात्माच गायला, त्याच्याशिवाय दुसरं काही गायन केलं नाही. आणि म्हणून असा तो वेद, परंतु तो वेदाचा अधिकार ज्यांना नाही त्यांचा उद्धार कसा होईल. म्हणून त्यांच्या कळवळ्यापोटी व्यास महर्षींनी 1.25 लाख श्लोकांचं महाभारत रचलं, आणि त्या महाभारतामध्ये संपूर्ण वेदाचा सार, वेदाचा अर्थ सामान्यांकरता सर्वत्र उपलब्ध करून गेला. काय कृपाळू बुद्धी असेल. व्यास महर्षींनी कशासाठी, आपल्या उद्धारासाठी हे केलं, परंतु एवढं करूनसुद्धा त्यांच्या चित्ताला समाधान मिळालं. ऐका, माणसाला ज्ञान प्राप्त झालं वेदाचं, तरीही तुम्हाला जर चित्त स्थिरतेसाठी जर पूर्ण अगदी आनंद उपभोगायचा असेल, आनंद प्राप्तीकरता ज्ञान ठीक आहे, परंतु आनंद उपभोगाकरता ज्ञान मोक्ष पुरेसा नाही. आनंद उपभोगाकरता ज्ञानानंतर भक्तीच पाहिजे, भगवत गुणच वर्णन करायला पाहिजे, तरच आपल्याला भक्ती सुखाचा आनंद उपभोगता येतो. वाक्य पुन्हा उच्चारतो, द्विरुक्तीचा दोष स्वीकारून, की ज्ञानामध्ये ज्ञान मोक्षप्राप्ती आहे,
आनंद प्राप्ती आहे, आनंदाचा भोग नाही. आणि तो आनंदाचा भोग भक्तीने, प्रेमाने, भगवंताचे गुणानुवाद केल्याने प्राप्त होतो. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात, घोटवीन लाड ब्रह्मज्ञान्या हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. तुकोबराय म्हणतात, आत्मस्थितीवाल्यांना, ब्रह्मज्ञानांना अशी लाड घोटायला लागेल जसं आपण गुलाबजामचं जेवण करावं आणि एका माणसानं नुसतं पाहून तोंडात मिटक्या माराव्या. पण कोणी? श्रीमंताने. मिटक्या मारणारा कोण? श्रीमंत, पण डायबिटीज व्हायला त्याला खाता येत नाही. तसं तुकोबराय म्हणतात की जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे, आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे, पण काय करणार? अद्वैत अवस्था प्राप्त झाल्यामुळे भक्ती सुख त्याला भोगता येत नाही, तो आनंद स्वरूप आला आहे. मग अशा प्रकारचा आनंद उपभोगण्यासाठी भक्ती पाहिजे. आणि ती भक्ती प्राप्त करून त्या भक्तीकरता नारद महर्षींनी त्यांना सहज सांगितलं, जो उपदेश केला तो हा चतुश्लोकी भागवत आहे. ज्या श्लोकाचं ज्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, हे चतुश्लोकी भागवत सांगितलं. आणि व्यास महर्षींनी त्याच्यावर विस्तार केला. 18,000 श्लोक तयार केले भागवताचे आणि त्याचा आनंद उपभोगला. म्हणजे त्यांनासुद्धा सुख प्राप्त झालं. कशामुळे? वसुदेवजी म्हणतात, नारदा, तुमचा विचार त्याने सद्भावाने ऐकला ना व्यास महर्षींनी, म्हणून ठीक आहे, तो ज्ञानी अधिकारी होते. परंतु ध्रुव बाळक अज्ञान म्हणून जाणनोपेक्षी. असं काही नाही. काही लोकांचं कसं असतं माहिती आहे काय? श्रीमंत असला तर शिष्य करायचा, गरीब असला तर त्याच्याकडं ढुंकून, जो दक्षिणा देईल, भरपूर दक्षिणा देईल, तो आपला माळकरी. आपला म्हणजे माझा नाही. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही, पडू बी देऊन देवा नाही, फक्त सेवा. तर असं म्हणजे अशी भावना असणारी बरीचशी मंडळी आहे. पैसा देखून त्याला शिष्य बनवणारे, गरिबाला झिटकारणारे आहेत, अनेक गुरु आहेत असे. परंतु नारद महर्षींना वसुदेवजी म्हणतात, असं नाही. तो अधिकारी, ओ वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगायचे. आपल्याला मामासाहेबांना तर पाहायचा तर प्रत्यक्ष योग आला नाही, तेवढं आपलं पुण्य कमी होतं. परंतु त्यांच्या कस्टडीमध्ये तयार झालेली मंडळी, त्यांचा सहवास मिळाला, तेवढं थोडंफार आपलं पुण्य होतं. ते काही कमी म्हणू नये. म्हणून भाऊसाहेब म्हणायचे, मामासाहेब सांगायचे की याच्यात म्हणजे 10वीच्या मुलांना, 12वीच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना शिकवणं सोपं आहे. काय? कॉलेजच्या मुलांना, 10वीच्या मुलांना शिकवणं सोपं आहे, एवढं अवघड नाही. परंतु कठीण आहे खरी शिक्षकाची परीक्षा पहिल्या वर्गातल्या मुलाला शिकवणं. तसं चांगल्या लोकांना जवळ कोणी करेल, परंतु ज्यांना त्यातले संस्कार नाही अशा लोकांनाही उद्धार. 5 वर्षाचा ध्रुवबाळ काय करतं? ज्याला परमार्थ कशासोबत खावा, काय भाकर आहे का भाजी आहे हे सुद्धा कळत नाही, त्याचा स्वीकार करून त्याला उपदेश करणं, त्याला मार्गदर्शन करणं, हे फार मोठी विशेष गोष्ट आहे. नारद महर्षी वासुदेवजी सांगतात, तुम्ही तो अज्ञानी बालक समजून त्यालासुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळ पद पावला. ज्ञानोबरायांचा फार मोठा वासुदेव आहे. कोणी म्हणत नाही, पाठच नाही तर काय म्हणतील, ओम नमो भगवते वासुदेवाय. आम्हाला वेळ कमी आहे, आमचं असं झटपट कुठेही चाला महाराज, झटपट कुठेही जाऊ द्या, चला कालाय तस्मै नमः, त्या काळाला नमस्कार करावा, असा तो मोठा ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र न जपसू काया. शेवटच्या कडव्यामध्ये ज्ञानवर आणतात, हीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळ पद पावला. या द्वादक्षर. परंतु तेवढ्यावर भागत नाही. नारद महर्षींनी ध्रुवाला सांगितलं, परंतु त्याने सुद्धा सद्भावनेने त्यांचं ऐकलं. सद्भावाने आणि ऐकल्यामुळे मधुवनात गेला. आणि मधुवनात गेल्यानंतर वास्तविक पाहता मधुवनात कशासाठी गेला होता? तो वना आला याची लागी, पैसा वया पितयाची उत्संगी,
ज्ञानोबा म्हणतात तो बापाची मांडी मिळावी म्हणून वनात गेला, परंतु त्याला भगवंताने काय केलं, ध्रुवपट अधळपदी बाळ ध्रुव बैसविला आणि असा तो ध्रुवाला भगवंताने दर्शन दिलं. कशामुळे? नारदांनी उपदेश केला खरं आहे, परंतु त्याच्यामध्ये नुसती एका हाताने टाळी वाजत नाही. ध्रुवाने त्याच्यावर सद्भाव धरला आणि त्याचा उद्धार झाला. ज्याची सद्भावे ऐकता गोष्टी चैतन्य दृष्टी चैतन्य घन होय सृष्टी, त्याला परमात्म्याचं दर्शन झालं ध्रुवाला. ठीक आहे. प्रल्हाद उपदेशिला जेव्हा दैत्यपुत्र न मनसी तेव्हा, तुझ्या कृपेचा हे लावा तो निजसा विसावा दैनांशी. नारदजींचं वर्णन करतात की प्रल्हादाला सुद्धा तुम्ही उपदेश केला, परंतु उपदेश करत असताना हा दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला असा विचार केला नाही, परंतु प्रल्हादाने सुद्धा सद्भावनेने आपला विचार ऐकला आणि त्या सद्भावनेने ऐकल्यामुळे त्याचा उद्धार झाला, परमात्मा दर्शन झालं. पुढे या श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाचं आख्यान खूप अतिशय सुंदर आख्यान आहे. मुळात पाहण्यासारखं आहे, वाचण्यासारखं, ऐकण्यासारखं आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये सद्ग्रंथाचं वाचन करावं. ग्रंथ हे मानवी जीवनातले दीपस्तंभ आहेत. जसा समुद्रातून रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना समुद्रामध्ये बेटावर मोठमोठाले दीपस्तंभ उभारलेले असतात. कशासाठी? दिशा दाखवण्यासाठी. त्या दिशेचे त्या दीपस्तंभाच्या आधारावर रात्रीचा प्रवास समुद्रामध्ये जहाजांचा मोठमोठ्या बोटांचा चालतो. त्याप्रमाणे ते जसे मार्गदर्शक असतात, तसे मानवी जीवनामध्ये या अंधकारमय समुद्र भवसागरातून तरुण जाण्याकरता संत वाङ्मय आणि सद्ग्रंथ हे दीपस्तंभाचं मार्गदर्शनाचं काम करतात. म्हणून माणसानं वाचत राहावं, ग्रंथ चिंतन करत राहावं आणि ग्रंथ वाचत असेल वाचलेच पाहिजे. कारण वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर त्याच्या मनात तुम्ही समजून जा. म्हणून ग्रंथ वाचले पाहिजे. भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे आणि ते कथा आपण ऐकतो. जेव्हा हिरण्यकश्यपूने सांगितलं, अरे माझ्या वैऱ्याचं तू मला आवडत नाही, मी याच्यामध्ये फरमान सोडलेला आहे, कायदा केलेला आहे, नाम घेऊन येदी देवाचे हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे असा कायदा जरी असला, तू माझ्याच पोटी जन्माला माझ्याच वैऱ्याचं नाव घेतो, माझ्या शत्रूचं नाव घ्यायला लागला, असं अनेक प्रकार केले. प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रकार झाले. भागवतात पाहून घ्या. जवळजवळ 11-12 प्रकाराने मारायचा प्रयत्न केला, परंतु मेले नाही. मग त्यांना अतिशय चौथाळून रागाने हिरण्यकश्यपू विचारतो, सांग तुला कोणाचं बळ आहे, कोणामुळे तू जिवंत आहे, का तू घाबरत नाही? अरे तुला हत्तीच्या पायी तुडवलं, विषारी सर्पांमध्ये तुला सोडलं, समुद्रामध्ये बुडवलं, मोठ्या कडेवरून तुला उडवलं, मी स्वतः मारण्याचा प्रयत्न केला, दैत्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, तरी तुला का मरण आलं नाही? तू म्हणते बाबा हत्ती, साप, डोंगर, पाणी, दैत्य हे तुम्हाला, मला नाही. गजेपी विष्णू भुजगेशु विष्णू, विष्णू पुराणात तो श्लोक आहे. ते म्हणतात की हत्तीमध्ये सुद्धा मला तो माझा भगवान दिसायला लागला. येरू म्हणे जळीस्थळी काष्टी त्याने आहे माझा गोपाळ. तो परमात्मा सर्वत्र, तो सांगतो की माझा परमात्मा सर्वत्र भरून उरलेला आहे, तो तुम्हाला दिसत नाही, मला दिसतो. असं म्हणजे सर्वत्र दर्शन झालं. जे चैतन्य घन होय सृष्टी, त्यांचा उपदेश ऐकला तर नारदांचा विचार सद्भावाने ऐकला तर त्यांना सुद्धा जाऊ द्या. सर्वात मोठी वाया गेलेली केस पुराणामध्ये सांगितल्या जाते की हे तरी समजा काही ना काही यांच्या जीवनात भक्ती होती. ओ नाथ महाराज म्हणतात की एवढं असताना केवळ वाटपाडा, कोणाचं उदाहरण आहे? वाल्मिकांचं. केवळ वाटपाडा देख भजनी विन एका एक, देखोन्या त्याच्या महाकवी केला वाल्मिक, अमर आवश्यक वंदिती त्यासी. जो असा एका एक भजन, त्याला भजन स्वप्नात सुद्धा माहिती नव्हतं. हा ना
आणि मारा, लुटमार करणारा. एवढे मारले की असे सांगतात की त्याने जेवढे मारले त्याचे 7 रांजण भरले. बरं कोण मारले? बिना माळेचे खाणारे पेणारे हे सोडून दिले, माळीवाले आणि जानव्यावाले हे मारले, यांचीच गंती. बरं खळा टाकला केवढा? अगदी मोहरी एवढा. आणि एक रांजण नाही, किती? 7 रांजण. असं सांगतात. रांजण केवढा होता? 12 बैलांची हत्तीची पात फिरेल एवढा एक रांजण. 12 हत्तीची पात. आता आपल्याला कांद्याच्या लसणाच्या पाता माहिती, दुसऱ्या पाता माहिती नाही, कारण त्या पाता आता गेल्या. फार झालं तर कांदे लसण निंदायला खुरपणी करायला दुसरी पात. निंदणाऱ्यांची खुरपणाऱ्यांची ह्या पाथा माहिती आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये खळ महिने चालायची आणि ती तयार करायला बैलांच्या पाथा रेड्यांच्या म्हशींच्या पाथा लावायच्या. तशी 12 हत्तीची पाथ आणि ती पाथ गोल फिरेल एवढा मोठा राजन, 7 आणि मोहरी एवढ्याला खळा. ते जाडी मोहरी नाही, बारकी मोहरी एवढे. जाऊ द्या, एवढं मोठं पाप त्याचं. तुम्ही सांगा, एवढं पापी कोणी आहे का जगात? केवळ म्हणून नाथ महाराज म्हणतात की केवळ वाटपाडा देख, नुसतं वाटपाडा, नुसतं लुटायचं. मग अशी भेट त्यांना झाली. अशा तो भजने विन एकाएक. भजन त्याच्या स्वप्नात कधी नाही, बाप जन्मात कधी भजन केलं नव्हतं, परंतु त्याचं भाग्य काहीतरी. असाच वाटपाडा करत असताना वाटेमध्ये कोणाची वाट पाहत असताना विण्यावाला बाबा दिसला. म्हणजे कोण? आपले विनेकरी बाबा नाही, नारद महाराज. भजन करत आले. आता हे का आपल्या मस्तीमध्ये भजन करत चालले होते आणि भजन करता करता रुको, हातामध्ये परशु. हा विद्रूप त्याचा वेश आणि त्याचा आवेश, त्याचे ते म्हणजे अतिशय क्रोधयुक्त दृष्टी ते पाहिली. थांबल्या. बरं साधूला काय? थांबा तर थांबा, चाला तर चाला, बसता तर बसा, उठता तर उठा. माळिये जेवते नेले तेवते निवांतची ठेले. त्यांना काय हो? दुष्ट काय सज्जन काय? राजा काय आणि गरीब काय? येथे राया रंका एक सरी. त्यांना समान सर्वे, कारण सर्वत्र समदृष्टी असते. प्रत्येकामध्ये परमात्मा पाहतात दृष्टीने. त्यांच्या दृष्टीत महर्षींच्या त्याला पाहिल्याबरोबर नारद महर्षींच्या मनात करुणा आली. त्यांना वाटलं आता याचा उद्धार करायला पाहिजे. म्हणून करुणेच्या पोटी त्याला सांगायला लागलं, करत असताना तू एवढं करायला लागला तर परंतु याचं पापाचा भागीदारी कोण आहे? हे पाप कोण भोगेल? ते म्हणलं कोण भोगेल म्हणजे ज्यांच्यासाठी कमवतो ते भोगतील. परंतु नारद महर्षी म्हणले, बाबा म्हणून तू दुसऱ्याच्या भरोशावर राहू नको. हे तुला नारद तो हा म्हणाला, रत्नाकर म्हणाला. पूर्वीचं नाव काय त्याचं? रत्नाकर म्हणाला की बरी युक्ती सुचली साधूबुवा. सुटून जायची युक्ती शोधली तुम्ही. अरे म्हणतो सुटून जायचा काय प्रश्न आहे? परंतु तुझा विचार कर, जा, लागलं तर बांधून ठेव झाडाला. आणि बांधून ठेवल्यानंतर घरी गेल्यानंतर पत्नीला विचारलं, आई वडिलांना विचारलं. सर्वांनी नन्नाचा पाडा वाचला. नाही म्हणले. अरे बाबा, पत्नी म्हणाली, ज्यावेळेस माझ्या वडिलांनी तुझ्या हातात हात दिला तेव्हा माझी पोषणाची जबाबदारी तुझ्यावर लागली. मी तुमच्या पापाचा भागीदार कशी काय होणार आहे? आईबाप म्हणले, लहानपणापासून आतापर्यंत तुला सांभाळलं, म्हातारपणामध्ये आमचा सांभाळ करण्याचं तुझं कर्तव्य आहे. तुझ्या पापात आम्ही भागीदारी कशी होणार? पोरं म्हणा लागले, बाबा तुमचे आम्ही कसं का वाटेकरी होणार? कारण तुमची आमचं सांभाळ करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही पाप करून आणता की पुण्य करून आणतात, आम्हाला त्याच्याशी काय घेणदेण आहे? म्हणून असं ऐकल्यानंतर त्याला पश्चाताप झाला, अनुताप निर्माण झाला. आणि खरं आहे ना, माणूस किती पापी असू द्या, किती दुष्कर्म घडलेलं असू द्या, त्याने जर पश्चाताप केला, अनुतापेन शुद्ध झाला, त्याला अनुताप झाला. म्हणून हाची अनुताप घेऊन सावध,
नाथ महाराज म्हणतात अनुतापा माणसाला निर्माण व्हावा आणि नाही अनुतापे पांगरे दिशा. तुकोबाराय म्हणतात होशील आधी होताशी होशील तैसा तुका म्हणे तशा भोगी वैराग्य. म्हणजे आपण अनुताप केला पाहिजे. अनुताप जर झाला त्याला अनुताप आला, पश्चाताप झाला आणि धावतच नारदाच्या जवळ आला, सोडलं आणि साष्टांग दंडवर घातला म्हणे महाराज माझा उद्धार करा. आणि त्या सद्भावनेने नारद महर्षीने सांगितलं काहीच करू नको, फक्त राम राम म्हणत राहा. राम येते कुठं तोंडात, आयुष्यभर मारण्याचा धंदा होता. परंतु नारद महर्षी म्हणाले तुला राम राम येत नाही, येते काय म्हणे फक्त हानान मारा. नारद म्हणून हानान मारा, ते हाना सोडून दे, मारा येते ना, मग नुसतं मारा म्हणा. उलटा मंत्र जपत जग जाना, जपत जग जाना, वाल्मिक भया ब्रह्म समाना. उलटा मंत्र जपत जग जाना. तुलसीदास म्हणतात उलटा मंत्र म्हटला आणि उलटा मंत्र म्हणता म्हणता तो ब्रह्म समान झाला, ब्रह्मदृष्टी झाली. आणि तेच नाथ महाराज म्हणतात की असा वाटपाडा असणारा, परंतु त्याने एवढा अधिकार केला. कोडियाची कीर्ती वाढविली गहन, केले रामायण रामा आधी. असे का की ते नामदेव महाराज म्हणतात की कोडियाची कीर्ती एवढी वाढवली की प्रभू रामचंद्राचा अवतार व्हायच्या अगोदर त्यांनी वाल्मिकांनी रामायण रचलं आणि त्या रामायणानुसार कलम तयार केलं, संविधान. आणि त्या संविधानानुसार भगवान महाविष्णूला अवतार घेऊन त्यानुसार वागावं लागलं. आणि भगवान सुद्धा म्हणतात बोलीला वाल्मिक पैसेची वर्तोनी दावीन नामा म्हणे. एवढा अधिकार आणि एवढा अधिकार प्राप्त करून गेला वाल्मिकांनी, महाकवी केला. आणि ज्यांचं प्रत्यक्ष अमर म्हणजे अमृतपान करणारे देवसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. हा अधिकार कोणामुळे प्राप्त झाला? नारदांची गोष्ट ऐकली म्हणजे ज्यांच्या सद्भावे ऐकता गोष्टी, त्यांच्या सद्भावाने गोष्ट ऐकली आणि म्हणून त्यांना अधिकार प्राप्त झाला. सद्भावाने संतांच्या गोष्टी ऐकण्यातून नाथ महाराज देखो निया त्याच्या ग्रंथासी सुख ओसंडे सदाशिवासी, ऐसा कृपाळू तू होसी. ज्याला त्याच्या ग्रंथाला पाहिल्यानंतर भगवान शंकराला सुद्धा आनंद वाटतं, समाधान वाटतं. आणि त्या ग्रंथाची वाटणी भगवान शंकराने केली, परंतु शेवटचे 2 अक्षरं आपल्याकडं ठेवले. एवढा श्रेष्ठ वाल्मिकांचा अधिकार त्याला कारण एकच, त्यांच्या सद्भावी ऐकता गोष्टी, त्यांच्या सद्भावाने गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यामुळे त्यांचा काय झाला, उद्धार झाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात की ज्याची सद्भावी ऐकता गोष्टी, चैतन्य घन होय सृष्टी, लागी परमानंदी सृष्टी, ऐशी कृपा दृष्टी साधूची. आणि मग दृष्टी परमानंदामध्ये प्राप्त होते. त्याचे वचन मात्रे पहावो, ज्याचा जीव हारपे जीव भावो, जीवा शिवपदी ठावो, ज्याचा वचन गौरव नांदवी. नाथ महाराज म्हणतात की त्यांचं एक वचन जर आपण ऐकलं तर त्याच वचनाने आपल्याला जीवभाव आपला समाप्त होतो आणि शिवभाव शिवाच्या पदी शिवपदी आपलं पदारोहण होतं, शिवपद आपल्याला प्राप्त होतं, शिवभाव प्राप्त होतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाचा गौरव, त्यांच्या शब्दाचं महात्म्य वाढतं आणि साधकाला परमानंदाची प्राप्ती होते. नाथ महाराज म्हणतात अशी त्या साधूची कृपादृष्टी आहे. संतांच्या कृपादृष्टीने काय होत नाही, जगतामध्ये सर्वच काही संतांच्या कृपादृष्टीने होते. काल बोलता बोलता आपण बोलून गेलो होतो की संतांच्या कृपादृष्टीने पाहता पाहता सुलभ सृष्टी सहज होय, त्यांच्या कृपेमध्ये सामर्थ्य असतं. नाथ महाराज म्हणतात श्री गुरु जयासी पाहि कृपादृष्टी, तयासी हे सृष्टी. नाथ महाराजांचा की तयासी सृष्टी पांडुरंग परमात्मा कसा आहे, आनंद अद्वय नित्यान, आनंदाचा कंद विटेवरी उभा. आनंद कंद असणारा परमात्मा, तो विटेवर असणारा सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो तो परमात्मा. संतांच्या सद्दृष्टीने
काय प्राप्त होतो? दृष्टीला येतो. आणि मग परमात्मा जर दृष्टी दिसला, दृष्टीमध्ये बसला, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. तो परमात्मा डोळ्यात बसतो, मनात बसतो, आणि मनात बसला की तोच वाचेतून येतो आणि तोच दृष्टीमध्ये येतो. आणि जिकडं तिकडं त्याला आनंदाशिवाय दुसरं काही पाहायला सापडत नाही. ब्रह्मरूप जग वेष्टी हे समष्टी, भासे कृपा दृष्टी सद्गुरूच्या. नाथ महाराज म्हणतात भासे कृपा दृष्टी सद्गुरूच्या कृपा दृष्टीनं काय होतं की सर्व ब्रह्म हे जग सर्वच सर्व ब्रह्म स्वरूप दिसायला लागतं. नाथ महाराज पुन्हा गुरुकृपा दृष्टीचं, संत दृष्टीचं वर्णन करतात. एका जनार्दनी गुरुकृपा दृष्टी, दिसे सर्व सृष्टी परब्रह्म. एकाच अर्थाचे प्रमाण आहे, परंतु आज दिसले म्हणून ते आपल्यासमोर म्हणून दाखवतो. असे याच्यातले आले आपल्या अभ्यासात चिंतनात म्हणून आपल्यासमोर म्हणून दाखवले. अशी परब्रह्मदृष्टी सद्गुरु कृपेने प्राप्त होते. आणि याच्यासाठी मात्र सद्भाव निर्माण होण्यासाठी, सद्बुद्धी साधूची संत संगत घडण्यासाठी, ते सद्भावना साधूविषयीची निर्माण होण्यासाठी फार मोठं पुण्य लागतं. त्या पुण्याने साधूची संगती घेते. हे बहुपुण्य होय गाठी, बहुपुण्य होय गाठी, तैच ऐसियाची भेटी, तैच ऐसियाची भेटी, तयाची कृपा दृष्टी, तयाची कृपा दृष्टी, सहज ब्रह्मलाभे मनुष्या, सहज ब्रह्मलाभे मनुष्या. अशा प्रकारचे ऐसे बहुपुण्य होय गाठी, बहुपुण्य होय गाठी. फार जन्माचं पुण्य लागतं. आणि ते पुण्य जर असलं तर अशा सत्पुरुषांची भेट होते, सद्गुरूची भेट होते. आणि त्यांच्या कृपादृष्टीने सहज ब्रह्म मनुष्याला दृष्टीला दिसायला लागतं. अशा प्रकारची दृष्टी ज्याच्याकडे प्राप्त होते आणि त्याच कृपादृष्टीचं आणि त्याच संतांच्या. नाथ महाराज म्हणतात ज्याच्याकडे कृपादृष्टी पाहे, त्याचे निर्दाळी भव भये, तो जेथ जेथ म्हणे राहे, तिथला आहे मुक्ती सुख. या ओवीचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे, कारण पुढे नाथ महाराजांची ओवी आहे, तो जिकडे पाहत जाय ते सुखाची सृष्टी होय. 11व्या नंबरची ओवी आहे, त्याच्यावर चिंतन आपल्याला या ओवीचं करायचं आहे. म्हणून फक्त कृपादृष्टी म्हणून या ओवीचा आता उल्लेख केला, त्याचं चिंतन आपण पुढच्या ओवीला करणार आहे. आणि आज या 8व्याच ओवीवर आजचं सुद्धा चिंतन आपलं झालं. पुढच्या उद्याच्या दिवशी अशा कृपादृष्टीचं साधूचं वर्णन करून आता एकनाथ महाराज आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या श्रीगुरु जनार्दन स्वामींचं 9व्या ओवीमध्ये वर्णन करतात. आणि या 9व्या ओवीपासून जवळजवळ 10 ते 15-20 ओव्यामध्ये सद्गुरूंचं, सद्गुरू कृपेचं, सद्गुरू सेवेचं काय काय वर्णन केलेलं आहे त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करणार आहोत. आजची वेळ आपली समाप्त झाली. आजच्या या प्रवचन सेवेला, चिंतन सेवेला आपण विसावा देऊ. आईसाहेब मुक्ताईंच्या, श्रीगुरूंच्या, ईश्वराच्या चरणी समर्पित करू आणि नियमाप्रमाणे संतांचं भजन करू. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई
मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्तामाय जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई पंढरीनाथ भगवान सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की जय।